या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात। विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे अथवा संबंधित जागा उमेदवारी न मिळाल्यामुळे काही नेत्यांनी जर इतर पक्षात प्रवेश केला, मात्र आता इतर पक्षात गेलेले बंडखोर भाजप नेते पुन्हा भाजपात परतण्यासाठी इच्छुक असल्याचं दिसतंय। निवडणुकीच्या वेळी उमेदवारीसाठी अनेक जण भाजप सोडून दुसऱ्या पक्षात गेले, मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत, त्यामुळे ते पुन्हा भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र या नेत्यांना पुन्हा पक्षात घ्यायचं की नाही याबाबत भाजपचा अद्याप तरी काही निर्णय झालेला नाही। सांगलीत लोकसभा मतदारसंघातनं पराभूत झालेल्या संजय काका पाटलांनी विधानसभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि विधानसभा निवडणुकीत रोहित पाटलांनी संजय काका पाटलांचा पराभव केला, त्यामुळे ते आता पुन्हा भाजपात जाण्याच्या प्रयत्नात आहेत। तर कागलमधनं हसन मुश्रीफांना तिकीट मिळाल्यामुळे समरजित सिंह घाटगेंनी शरद पवार गटात प्रवेश केला, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। तर हर्षवर्धन पाटलांनी निवडणुकीपूर्वी पवार गटात प्रवेश केला, त्यांचा पराभव दत्ता भरणेंनी केला, त्यामुळे ते पुन्हा एकदा भाजपवासी होण्याच्या चर्चा सुरू आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंनी महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षांबाबत केलेलं विधान सध्या चर्चेत आहे। विधानसभेनंतर काँग्रेसची पाठ मोडली आहे आणि शिवसेना झोपेतून काही बाहेर आलेली नाही असं म्हणत त्यांनी दोन्ही पक्षांवर निशाणा साधला, पण कोल्हेंची ही भाषा काँग्रेस आणि शिवसेना दोघांनाही रुचलेली नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली आणि बैठकीत अमोल कोल्हेंनी आपल्याच मित्रपक्षांना कानपिचके दिल्याचं पाहायला मिळालं। विधानसभेतल्या पराभवानंतर काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही। ठाकरेंची शिवसेना अजून झोपेतून जागी झालेली नाही। मित्रपक्षांच्या अशा वागण्यामुळे विरोधी पक्ष म्हणून वाढण्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीला स्कोप आहे असं अमोल कोल्हेंनी म्हटलंय। पण अमोल कोल्हेंचे विधान मित्रपक्षातल्या ना काँग्रेसला रुचलं ना शिवसेनेला। मवियातील सुंदोपसुंदीवरती सत्ताधाऱ्यांना टीकेची आयती संधी मिळाली। अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं। त्यांच्या पक्षाची काय स्थिती त्यांनी सगळ्यात आधी बघितली पाहिजे। आम्ही जमिनीवरच आहोत, बचंगे वगैरे काही नाही, लढणाऱ्यांचा आमचा पक्ष आहे। तुम्ही पाहिलं या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकमेकांच्या विरोधात काम केलं। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पालिका निवडणुकीत आघाडी म्हणून सामोरं जाणार की तिघांचे मार्ग वेगळे असणार हे पाहावं लागणार आणि त्यासाठीच एकमेकांची उणीदुणी काढून भविष्यातील फुटीसाठी वातावरण तर निर्माण केलं जात नाहीये ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे।